उबाटा उपनेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद ऑन देवेंद्र फडणवीस। नवाब मलिकांसारखी अनुभवी व्यक्ती जाऊन सत्ताधारी बाकांवर बसली हे पचन होण्यासारखं नाही। देवेंद्र फडणवीसांचं राजकारण काल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले। सत्तेपेक्षा देश मोठा असं फडणवीसांना वाटतंय, तर प्रदीप कुरुलकरांवर कारवाई करायला सत्तेपेक्षा देश मोठा हे आठवलं नाही का? भावना गवळी यांची केस बंद झाली आहे का? हसन मुश्रीफ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही हे नेते महत्त्वाच्या पदावर तुमच्यासोबत कसे काय आहेत? ऑन नीलम गोऱ्हे। नीलम गोऱ्हे या संधी साधू आहेत। ऑन अमृता फडणवीस। अनिशा जयसिंघानिया प्रकरणी SIT चौकशी लावणार का आणि निष्पक्ष चौकशी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा देतील का? ऑन किरीट सोमय्या। व्हिडिओ स्पेशलिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या आरोपांचं काय झालं याची उत्तरे द्यावी। ऑन ललित पाटील, देवकाते यांना बळीचा बकरा बनवत आहे असं म्हणत होते। जेल प्रशासन वरिष्ठांकडे तपास वळला पाहिजे। संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करण्याची गरज आहे। आणि संधी साधू आहे, कारण या त्याच गोरे आहेत ज्या अत्यंत शिताफीने बाहेर पडल्या 2 दिवसांनी संजय राऊतांच्या रोजच्या बोलण्याला मी कंटाळले होते असं वक्तव्य करणाऱ्या होत्या। त्यामुळे संधी साधू लोकांचं म्हणणं आम्ही फार मनावर घेतलं। आदित्य ठाकरेंवरती देखील SIT चौकशी प्रकरणी नाही, उलट माझं असं म्हणणं आहे ते काय होईल ते त्याच्यासाठी आम्ही तयारच असू, पण अशा चर्चा वळवण्यापेक्षा अनिशा जयसिंघानी प्रकरणात एखादी SIT चौकशी लावणार का अमृता फडणवीसांची, आणि अशी चौकशी लागताना ती चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून आपण गृहमंत्री पदावरून बाजूला झाले पाहिजे असे म्हणत फडणवीस स्वतःच्या पदाचा राजीनामा देणार का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। ताई, किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केला उद्धव ठाकरेंवर की जी गरिबाची खिचडीचा जो घास होता तो उद्धव ठाकरेंनी उजव्या आणि डाव्या हाताला वाटलाय। व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार या सगळ्यांवर झालेल्या आरोपांचं नेमकं काय केलंय? त्यांचं लोणचं घातलंय, मुरंबा घातलाय, बुक बाइंडिंगला दिलंय की रद्दीमध्ये विक्री काढलंय, याची उत्तरं द्यावी, मग आम्ही त्यांना बोलू। बाकी त्यांनी तुर्तास तरी त्यांच्या व्हिडिओ मेकिंग मधला आनंद घ्यावा। ललित पाटीलच्या प्रकरणात देवकाते डॉक्टरला अटक झाल्यानंतर सुद्धा संजीव ठाकूर जे आहेत ते अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई जी आहे ती झाली नाहीये। देवकाते यांना 2 ते 3 दिवस झाली अटक करून, तरी पुणे पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत का? मला वाटतं TV9, न्यूज 18, लोकमत आणि ABP अशा काहीतरी 3-4 माध्यमांच्या इंटरव्ह्यू मधनं मी जे ऐकलेलं होतं त्यामध्ये देवकाते मला बळीचा बकरा बनवला जात आहे असं म्हणतो। देवकाते असतील किंवा मनसाळे असतील किंवा काल परवा डिस्मिस झाली मोहिनी डोंगरे, सुरेश जाधव, नाथा काळे हे अनेक कर्मचारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सस्पेंड किंवा डिसमिस ऑर्डर करून हा प्रश्न सुटत नाही। देवकाते आणि मनसाळे यांनी ज्यांचं ऐकून केलं, देवकाते आणि मनसाळे हे ससूनशी संबंधित येत नाही, ते जेल प्रशासनाशी संबंधित येतात। त्यामुळे जेल प्रशासनामधले जे वरिष्ठ आहेत, कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक, आता यांच्याकडे तपास वळला पाहिजे, यांच्या दिशेने तपास वळला पाहिजे। संजय ठाकूर, मी पुन्हा सांगते की संजीव श्याम ठाकूर ही ललित पाटील तपासातली शेवटची कडी अजिबात नाही। सरकार जर संजीव ठाकूर यांना अटक करून तपास थांबवण्याचा विचार करत असेल तर तसेही होणार नाही, किंबहुना आम्ही होऊ देणार नाही। कारण ललित पाटील प्रकरणामध्ये अगदी ड्रग्ज MD फॅक्टरीच्या प्रोडक्शन कुठून होत होत्या, कारण संजीव ठाकूरचं प्रकरण कुठे येतंय, जिथे ललित पाटलांना ऍडमिट झाली तिथून सुरू होते, पण त्याच्या आधी मुळात ड्रग्जचं प्रोडक्शन कसं होत होतं, प्रोडक्शन करण्यासाठीच्या यंत्रणा कुणी मदत केली, त्याच्यासाठी असणारा डिस्ट्रीब्युटर, एजंट एजन्सी, पेडलर, अनेक मोठी जी चेन आहे त्या चेन मधले जर सगळे लोक बाहेर काढायचे असतील तर संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करून पुढची चौकशी अजून होणं गरजेचं आहे। आणि ते होणार नसेल तर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनाचा तर पवित्र आधीपासून आहे, पण सुषमा अंधारेला व्यक्तिगतरित्या पुन्हा उपोषणाला बसावं लागेल। ताई, काल करायचं आम्ही देवाभाऊ याचा अर्थ असा काढायचा का
की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चिट देऊया, क्लीन चिट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याहीपेक्षा सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय, तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ऍक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का? क्लीन चिट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहेत, केस पूर्ण क्लोज झाली नाही म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल, तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव, यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्वाच्या पदावर तुमच्या सोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी, पण तुमच्या सोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंबेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधला तो काय, तो कंबोज ठाकूर, तो काहीतरी सांगत होता त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंपोजवर आहेत आणि ज्या कंपोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे? त्यातही महत्वाचे, हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं, काल ठरवून तुम्ही मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे. नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं, पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्वाचं की फडणवीस साहेब, तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात. करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो, तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न काय आहेत, तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं, ही प्रक्रिया अपेक्षित होती. अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते, पण काल तुम्ही प्राधान्यक्रम त्यालाही दिला नाही. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि सरकारी दवाखान्यातून झालेले मृत्यू, तानाजी सावंतांचे गैरव्यवहार यावरही तुम्ही बोलाल असे अपेक्षित होते, पण तुम्ही लिलया चर्चा दुसरीकडे वळवताय. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे, त्या ड्रगशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होता की मोठं नेक्सस बाहेर येईल. हे नेक्सस कधी बाहेर येणार आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे? डे 1 ला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती, त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटक सत्र चालू आहे. डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे, परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहे ती सगळी कळसूत्री बाहुले आहे, यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत नाही. देवेंद्रजी, जर खरंच आपली इच्छाशक्ती, नियत आणि महाराष्ट्राप्रती प्रामाणिक राहण्याची श्रद्धा भावना असेल आणि खरंच आपल्याला ड्रगचं नेक्सस बाहेर काढायचं असेल, तर संजय ठाकूर ही शेवटची कडी न मानता संजय ठाकूरांची तर अटक करून नार्को टेस्ट झालीच पाहिजे. पण जशा ससून मधल्या कारवाया झालेल्या आहेत
ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांमध्ये अनेक पोलिसांच्या डिसमिस ऑर्डर आपण काढलेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीने कारागृहातून ज्या लोकांनी त्याला हलवले, कारागृहाच्या अनेक गोष्टी घडत आहेत। कारागृहातून मुळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते। ते कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक या सगळ्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल, कारण ड्रग्ज पॅकेट की जे काही पॅकेट होते ते पॅकेट देतानाचा व्हिडिओ मी स्वतः पोस्ट केला होता। त्या पोस्टवरही आपण म्हणाला होता की जर तशी तक्रार असेल सुषमाताईंची तर आम्ही त्याची चौकशी करू। मी CP रितेश कुमार यांना त्या दिवशी भेटून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। माझ्या समवेत गजानन खरपुडेजी आणि इतरही मंडळी होती। त्या दिवशी आम्हाला CPने सांगितले की पॅकेट देणारा व्हिडिओमधले 2 पोलीस ऑफिसर हे ललित पाटीलशीच संबंधित होते। ती घटना सुद्धा ललित पाटीलशी संबंधित होती। ती घटना दिनांक 23 सप्टेंबरला घडलेली घटना होती आणि त्या दोघांचीही डायरेक्ट 311 अंतर्गत डिसमिस ऑर्डर करून त्यांना अटक केलेली आहे। पण ज्या अर्थी जेलच्या बाहेरच एवढी मोठी घटना घडते त्या अर्थी निश्चितपणे वरिष्ठांची पकड ढिली असल्याशिवाय ती घडू शकत नाही। आणि वरिष्ठ म्हटले की मग कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक या 2 लोकांचा संबंध येतो। यावर तुमच्या काय भूमिका असतील? हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कुणाचे, सांगा मलिक कुणाचे यावरचं तुमचं महाकाव्य ऐकण्यात आम्हाला रस नाही, कारण आम्हाला माहित आहे की कमल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। माझ्या समवेत या पत्रकार परिषदेत पुणे शहर प्रमुख गजाननजी खरपुडे उपस्थित आहेत। काल हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि हिवाळी अधिवेशन म्हटल्यानंतर राज्यभरातले काही महत्त्वाचे विषय ज्यावर निर्णय अपेक्षित असतात, काही ठोस अशी भूमिका सरकारने घेणे अपेक्षित असते, असे काही घडेल याची आम्ही वाट बघत होतो आणि त्या बर्निंग इश्यूजवर चर्चा होईल अशीही अपेक्षा होती। पण नेहमीप्रमाणे सरकार मोठं चतुर आणि हुशार आहे की त्यांनी ती चर्चा निलया वळवण्याचा प्रयत्न केला। काल श्री नवाब मलिकजी जे सत्ताधारी बाकावर बसले होते त्यानंतर ज्या पद्धतीने एकूण गुंजाव झालेला आहे आणि सन्माननीय अजितदादाही म्हणाले की अजून त्यांची भूमिका ठरल्यानंतर आम्ही बोलू। आज श्री मलिक हेही असं म्हणाले की मी तटस्थ आहे, पण नवाब मलिकजी माझं जितकं वय नाही तितका त्यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे इतकी अनुभवी व्यक्ती सहजपणे जाऊन सत्ताधारी बाकावर बसली हे पचन होण्यासारखे नाही। ते ज्या अर्थी सत्ताधारी बाकावर बसले त्या अर्थी ते पूर्ण विचाराअंती बसले होते। त्यांच्याच ऑफिसमधल्या किंवा इतर अशा काही खाजगी लोकांकडून हे बोलणं चालू आहे। काल मी काही माध्यमांवर चर्चा ऐकली, आपल्याच माध्यमातून ती चर्चा ऐकली की सन्माननीय अजितदादा आणि श्री मलिक साहेब यांच्या आधी 2-3 भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी रितसरपणे दादांना पाठिंबा आपला जाहीरही केला। हे अजून एक विशेष महत्त्वाचे की श्री मलिक साहेब यांचा जो जामीन मंजूर झालाय तब्येतीच्या कारणावरून, खरं तर त्यांची प्रकृती आधीही बिघडलेली होती, पण जोपर्यंत अजितदादा सत्तेमध्ये समाविष्ट नव्हते तोपर्यंत मलिक साहेबांचा जामीन मंजूर झालेला नव्हता। जेव्हा ते सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर मलिक साहेबांचा जामीन मंजूर झाला, हे विशेष उल्लेखनीय आहे। या सगळ्यांवर आधी फडणवीस साहेबांनी समर्थनाचा पवित्रा घेतला होता। म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सभागृहात असं म्हणाले की तुम्ही मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, आम्हाला तुम्ही बोलताय। खरं तर देवेंद्र साहेबांची कालच विकेट पूर्ण निघालेली आहे आणि त्यांचं राजकारण हे किती अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स या सदरात उडणारं आहे हे काल माध्यमांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे। कारण मलिकांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही असं म्हणणारे फडणवीस साहेब कदाचित त्यांना विसर पडलेला आहे का की संजय राठोड यांचा पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचा आणि ललित पाटील प्रकरणात तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली। आणि हो,
अनिच्छा जयसिंघानी प्रकरणामध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सन्माननीय अजितदादा विरोधी बाकावर बसलेले होते. विरोधी बाकावर बसून अजितदादांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण त्या प्रश्नाचं एक उत्तर दिलं आणि सभागृहात निशब्द शांतता पसरली. त्याच्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही एका अवक्षराने. त्यानंतर काही दिवसांनी अनिच्छा जयसिंघानीच्या वडिलांना अर्थात अनिल जयसिंघानीला अटक सुद्धा झाली. पण त्याचं पुढे काय? अमृता फडणवीसांना अनिल जयसिंघानी का ब्लॅकमेल करत होते? अमृता फडणवीसांचा आणि जयसिंघानीच्या मुलीचा परिचय कसा काय झाला? आम्ही जी माहिती करतो त्या माहितीनुसार अनिच्छा जयसिंघानी कुठलीही फॅशन डिझायनर वगैरे अजिबात नाही. एक 18-19 वर्षाची पोरगी एवढ्यामध्ये अमृता फडणवीस इतक्या नवशिक्या पोरीला फॅशन डिझायनर म्हणून का ठेवतील? हे सगळे प्रश्न शंकास्पद वाटत नाहीत का? कारण हे प्रश्न मी आपल्याला विचारले पाहिजे. कारण परमवीर सिंगच्या ऐकीव माहितीवरून जर आपण देशमुखांना आत टाकू शकत असाल तर आम्ही जेव्हा ठाशीव ऐकीव नाही आम्ही जेव्हा ठाशीव पुरावे देतोय त्यावेळेला गृहमंत्री म्हणून आपण काय भूमिका घेतलेली आहे ही सभागृहात सांगणं अपेक्षित आहे. मी सभागृहाचा सदस्य नाही पण आपल्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या द्वारे हे प्रश्न उपस्थित करत आहे.